नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अळूची पाने आणि बटाट्याची झटपट अशी रेसिपी। टिफिनसाठी ही तुम्ही बनवून घेऊ जाऊ शकता। अप्रतिम चवीची ही बटाटा आणि अळूच्या पानाची रेसिपी होते। तर इथे मी अळूची पाने घेतलेत, जी वडीला आपण घेतो ना तीच पानं घ्यायची आहेत। आणि इथे एक बटाटा घेतलाय। बटाटा व्यवस्थित सोलून घ्यायचा, छोट्या किसणीवरती किसून घेतलाय। किसून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ बटाट्याचं किस धुवून घ्यायचा। तर इथे 2 ते 3 पाण्याने बटाट्याचा किस धुवून घेतलाय। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चम्मचभर बडीशेप, 1 चम्मचभर धणे, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, कमी तिखटवाली हिरवी मिरची घेतलेली आहे इथे मी 3 ते 4 आणि हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। तर इथे आपली पेस्ट सुद्धा व्यवस्थित तयार झालेली आहे। तर पेस्ट तयार बाजूला ठेवूया। एक बाउल घेतलाय आणि त्यामध्ये 1.5 वाटीभर बेसन पीठ घालून घेतलंय। तर बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये बटाट्याचा किस घालायचा आहे। पाणी अजिबात बटाट्याचं घालायचं नाही, फक्त किस घालायचा आहे। आणि जी आपण पेस्ट तयार केलेली ती घालून घ्यायची। भरपूर सारी कोथिंबीर, 1/2 चम्मचभर हळद, 2 चम्मचभर तिखट, अर्धा चम्मच बेडगी मिरचीचं तिखट, चवीनुसार मीठ घालायचं। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि 2 मोठे चम्मचभर कोकम आगळ घालायचं। त्याने टेस्ट खूप छान येते आणि जी अळूची पाने आहेत त्याला खाजरटपणा असतो, त्यामुळे यामध्ये आपल्याला कोकम आगळ घालायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर इथे तुम्ही पाहताय 1 वाटी पाणी घेतलं होतं, त्यातलं अर्धी वाटी पाणी आपलं मिश्रण एकत्र करण्यासाठी वापरलेलं आहे आणि पाव वाटी पाणी बाजूला ठेवलंय। आता आपलं मिश्रण सुद्धा व्यवस्थित तयार झालंय। अळूचे एक पान घेतलंय, जे मोठं पान आहे तेच इथे मी पहिलं घेतलंय आणि ह्या पानाला व्यवस्थित आपल्याला हे सर्व मिश्रण थोडं थोडं मिश्रण लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर खरंच तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर तुम्हाला आता समजलंच असेल की आपण काय पाहतोय ते, काय बनवतोय ते। तर आपण आलू वडी, बटाटा आलू वडी पाहतोय। तर यामध्ये बटाटा आपण घातलेला आहे किसून। तर एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही आलू वडी बनवून पहा, खूप मस्त लागते। तर व्यवस्थित पहिल्या पानाला हे सर्व मिश्रण लावून घेतल्यानंतर दुसरे पान सुद्धा त्यावरती ठेवायचं आणि दुसऱ्या पानाला सुद्धा अशाच पद्धतीने जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे, पीठ तयार करून घेतलेलं आहे, ते लावून घ्यायचं। तर दोन्ही पानांना व्यवस्थित पीठ लावून घेतलंय आणि दोन्ही बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं पान आणि अगदी घट्टसर आपल्याला ही बटाटा आलू वडी तयार करून घ्यायची आहे। थोडंसं पीठ कमी पडलं होतं म्हणून थोडंसं मध्ये लावून घेतलंय आणि ते पाहताय तुम्ही व्यवस्थित अशी घट्टसर वडी तयार करून घेतले। तर अशाच पद्धतीने इथे मी 4 वड्या तयार करून घेतलेल्या आहेत, कारण छोटी पानं होती त्यामुळे छोट्या छोट्या वड्या ह्या तयार झाल्यात। एका साईडला गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं एका भांड्यामध्ये, त्यावरती चाळण ठेवायची आणि झाकण ठेवून आपल्याला हे 20 मिनिटासाठी व्यवस्थित आपल्याला ही बटाटा आलू वडी वाफवून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहताय मस्त अशी आपली बटाटा आलू वडी तयार झालेली आहे। वाफवून घेतल्यानंतर ती थंड करून घेते आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ही अशा पद्धतीने सुरीने कट करून घ्यायची आहे। तर तुम्ही ट्रायंगलमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता। तर इथे मी
एकदम साध्या पद्धतीने अशा पद्धतीने कट करून घेतले आहे. चवीला अप्रतिम लागते. यामध्ये आपण बटाटा किसून घातलेला आहे, त्यामुळे अजिबात कोणाला समजत नाही की यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे तो. तर चवीला अप्रतिमच लागते ही आलूवडी, बटाटा वडी. एका साईडला गॅसवरती पॅन गरम करायला ठेवले, त्यामध्ये तेल 1 चमचभर तेल घालून घेतले. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपल्याला या बटाटा आलूवडी आहेत ती सोडून घ्यायची अशा पद्धतीने. तर इथे मी बटाटा आलूवडी सोडून घेतले आणि एका बाजूने व्यवस्थित ही आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. गॅसचा फ्लेम इथे मी लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही सर्व वडी व्यवस्थित अशी शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा इथे मी पलटी करून घेते. इथे पाहताय तुम्ही, फोर्सने मी इथे पलटी करून घेते. तुम्ही चम्मचने वगैरे पलटी करून घेतलात तरी सुद्धा चालेल. तर व्यवस्थित अशी ही सर्व वडी पलटी करून घेतली आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा ही व्यवस्थित वडी शॅलो फ्राय करून घ्यायची. दिसायला एवढी सुंदर दिसते, त्यापेक्षा खायला खूप अप्रतिम चवीची लागते. तर ही आलूवडी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर इथे पाहताय मस्त अशी आपली आलूवडी तयार झालेली आहे. बटाटा आलूवडी तयार झालेली आहे. वरण भातासोबत खा किंवा तुम्ही चहासोबत म्हणून स्नॅक म्हणून खाऊ शकता. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.